सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर सर्वांना शुभ सकाळ. तर आपण आपल्या महाराजांची गुरूंची ही सेवा दररोज करत असतो. महाराजांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला एक वेळ देव जरी राखू शकला नाही तरी गुरु राखतो, म्हणजे आपल्या पाठीशी सदैव गुरु असतात. आपल्याला अनेक संकटातून गुरु बाहेर काढत असतात. देव कोपला तरी गुरु आपल्याला देवांपासून वाचवू शकतो, एवढा गुरूंमध्ये ताकद आहे किंवा गुरूंच्या सेवेमध्ये ताकद आहे. त्यामुळे गुरुचरणांची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि गुरुचरणांची ओढ असणं हे पूर्वजन्माशिवाय शक्य नाही किंवा गेल्या जन्माचं आणि या जन्माचं महाराजांशी काही ऋणानुबंध असल्याशिवाय हे शक्य नाही. तर सर्वांनी आपल्या कुळदेवाची, कुळदेवीची, आपल्या गुरूंची सेवाही करायला हवी. आता आपण गुरूंची सेवा तर करतो, कुळदेवांची देखील सेवा करतो आणि कुळदेवीची सुद्धा सेवा करतो. याबद्दल मी अनेक डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल, तर त्यांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि जरूर सबस्क्राईब करा. कारण यामुळे तुम्हाला नवनवीन आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील माहिती मिळतील. तर श्री गुरुचरित्राचा आज माझा 5वा दिवस आहे. म्हणजे 5व्या दिवसाचं माझं वाचन वगैरे पूर्ण झालेलं आहे. आणि हे आपल्या घरात गुरुचरित्र पारायण वर्षातून एकदा, दोनदा, 6 वेळा तरी व्हायला हवं. तुम्ही जेवढ्या जास्त पटीने पारायण कराल तेवढे आपल्या घरातील ताप, काही दैन्य असेल किंवा कोणत्या तुमच्या अडचणी असतील, बाहेरची बाधा असेल, कुणाचा तळतळाट असेल, शाप असेल, काहीही तुमच्या अडचणी असतील तर गुरुचरित्र हे कामधेनू आहे. गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरात झालीच पाहिजेत आणि नुसती झाली नाहीत पाहिजेत, तर गुरुचरित्राचे सर्व नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात झाली पाहिजेत. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्यामुळे गुरुचरित्रांची पारायणं करायचीच आहेत. वर्षातून जमेल तेवढ्या वेळा करा. आपण स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला करत असतो, प्रकट दिनानिमित्त करत असतो, दत्त जयंतीनिमित्त करत असतो, गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतो. अशी आपण वेगवेगळ्या कारणाने पारायण करत असतो. कोणी संकल्पयुक्त पारायण देखील करत असतात. आपल्या गुरुचरित्र कामधेनू का म्हटलं जातं, तर गुरुचरित्रामुळं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, म्हणून कामधेनू असं म्हटलं जातं. तर येत्या 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. त्याच्या वेगवेगळ्या सेवा ज्या आपण स्वामींच्या करू शकतो, दत्त महाराजांच्या करू शकतो, ह्या मी आता अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ जरूर पहा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण महाराजांची सेवा करतो, आपल्या कुळदेव कुळदेवींची सेवा करतो, त्याच पद्धतीने आपल्या पितरांची देखील सेवा करायला हवी. कारण ते आपले पूर्वज आहेत. जे काही आपल्याकडं आहे ते आपल्या पितरांमुळेच आहे. किंवा चांगलं असेल, वाईट असेल, ते आपल्या पूर्वजांची आपल्याला देण असते. त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पितृदोष लागू नये यासाठी पितरांची सेवा करायची असते. त्यासाठी पितृ पंधरवड्यात केल्या जाणाऱ्या सेवांचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले होते. त्याचबरोबर जशी देवांची आपण नित्यसेवा करतो त्याच पद्धतीने पितरांची सुद्धा नित्यसेवा आहे आणि ती आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. तर पितरांच्या नित्यसेवेमध्ये पहिला येतं ते संक्षिप्त श्रीमद भागवत. संक्षिप्त श्रीमद भागवत हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये पडणाऱ्या एकादशींना वाचलं जातं. यामुळे भगवान नारायणांच्या, भगवान विष्णूंच्या सेवेमुळे आपल्याला आपल्या पितरांना सद्गती मिळते. जिथं पितरांना सद्गती किंवा पितरांना मुक्ती मिळते. त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्या घरात महिन्यातून 2 वेळा वाचन झालं पाहिजे. ज्यांना शक्य नाही त्यांनी महिन्यातल्या एकातरी एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा. आपल्याला पितृदोष लागत नाही. प्रखर पितृदोष असेल, तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. अनुभव घेऊन पहा. अनुभव हा आपल्या स्वामी मार्गाची ओळख आहे किंवा अनुभव हा महाराजांच्या सेवेत येतोच. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जरूर सर्वांनी वाचा. खूप सुंदर अनुभव येतो. संक्षिप्त म्हणजे खूप सुंदर. ज्यांना पितृदोष, प्रखर पितृदोष असेल, घरात सतत कलह असेल, विवाह होत नाही आहेत, नोकरी संबंधी अडचणी आहेत, संतती संबंधी अडचणी आहेत, तर सगळे दूर करण्याची ताकद संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथात आहे. आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला अनेक अडचणी का येत आहेत, तर त्यामागे पितृदोष असू शकतो. पितृदोष असतोच. त्यामुळे घरात जर भांडणे,
आई-वडिलांचं, मुलांचं, वडिलांचं पटत नसेल तर जरूर पितृदोष असतो. त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा, ज्यामुळं आपल्याला पितृदोष लागणार नाही. आता ही झाली एकादशीची सेवा. आता पितरांची नित्यसेवा कशी करायची या संदर्भात मी सांगते. त्यालाही काहीतरी नियम आहेत आणि ते नियम पाळूनच तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्या दिंडोरी प्रणीत प्रत्येक केंद्रामध्ये उपलब्ध आहे. तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पान नंबर 171 वरती पितृसूक्त पाठ आहेत. तर आपल्याला पितरांची सेवा का करायची, की ही सेवा केल्यामुळं आपल्याला कोणत्याही कामात अपयश येत नाही. जसा देवांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, तसा पितरांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी पितरांची सेवा केल्यामुळे एवढे ही सेवा अनुभवसिद्ध आहे, की ह्याची फलप्राप्ती ही खूप अनमोल आहे. आणि प्रत्येक स्वामी समर्थ सेवकऱ्यांनी ही सेवा जरूर करून अनुभव घ्यायला हवी. नित्यसेवेसारखी ही सेवा एक नित्यसेवेचा भाग करा आणि दररोज हे पठण करून आपल्या घराबाहेर पडलात तर तुम्हाला कधीच कोणत्या कामामध्ये अपयश येणार नाही. आणि तुम्हाला वरचे वर ज्या नारायण नागबली असतील किंवा पितरांच्या कोणत्याही तर्पण शांती कराव्या लागत असतील तर त्या जास्त कराव्या लागत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पितृसूक्त आणि पितृदोष निवारण्यासाठी आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तर हे वाचण्याचे सुद्धा काही नियम आहेत. तर नियम काय आहे, की जेव्हा तुम्ही स्नान करता आणि देवपूजेच्या पूर्वी आपल्याला हे पितृसूक्त वाचायचं असतं. तर देवपूजा करायच्या पूर्वी म्हणजे तुमची कोणतीही नित्यसेवा असेल त्यापूर्वी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्या घरात तुम्ही जिथे कुठे एक जागा ठरवायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं आसन सेपरेट असावं. म्हणजे आपण जे देवपूजेला आसन वापरतो ते पितरांची सेवा करताना वापरायचं नाही. आणि ते आसन अशा ठिकाणी ठेवायचं की आपल्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला त्या आसनाला स्पर्श होणार नाही किंवा हात लागला जाणार नाही. तर हे पितृसूक्त दररोज आपलं स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा असेल, नित्यसेवा किंवा तुम्ही कोणतंही काम करण्यापूर्वी सुरुवातीला तुम्हाला पितृसूक्त पठण करायचं आहे एक वेळेस. आणि ते पठण करताना दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. आपण नेहमी जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा पूर्व बाजूला किंवा उत्तर बाजूला तोंड करत असतो. पण पितरांची सेवा करताना तसं करायचं नाही. पितरांची सेवा करताना दक्षिण दिशेलाच तोंड करायचं. आणि आपली नित्यसेवा करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तर पितरांची सेवा करून घ्यायची आहे. एक वेळा पितृसूक्त पाठ करायचं आहे, म्हणजे एक वेळा पितृसूक्त वाचायचं आहे. आणि एक वेळेस हो का हे बघा पितृतुष्टीकारक स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. आणि ज्यांच्याकडे हे पितृतुष्टीकारक स्तोत्र नाही किंवा नित्यसेवेचं पुस्तक नाही त्यांनी आपल्या चॅनेलवर जरूर पहा. पितृतुष्टीकारक स्तोत्रसुद्धा मी संपूर्ण आपल्या चॅनेलवर टाकलेलं आहे. तर पितृतुष्टीकारक स्तोत्र एक वेळा आणि एक वेळा पितृसूक्त पाठ करायचे आहे. ही आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची आहे, ज्यामुळे आपल्याला कोणत्याच कामात अपयश येत नाही. पितरांचा जे आपले पित्र आहेत त्यांचं अखंड संरक्षण आपल्याला लाभतं. तसेच कृपाशीर्वाद पितरांचा लाभतो आणि मनस्वास्थ्य लाभतं, गृहशांती लाभते, कुटुंबास कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाहीत किंवा अचानक अपघात होणं, घरात अचानक कुणाचा मृत्यू होणं अशा घटना घडत नाहीत. सततचं आजारपण अशा कोणत्याच घटना घडत नाहीत. त्यासाठी महाराजांची कुळदेवाची जेवढी सेवा नित्यसेवा गरजेची आहे तेवढीच आपल्या पितरांची सेवा गरजेचं आहे. आपण फक्त पितृ पंधरवड्यात पितरांची सेवा करतो, परत वर्षभर काही पितरांची सेवा करत नाही. त्यामुळे आपल्याला पितरांचे दोष लागतात. अनेक दानधर्मही करतात. दानधर्मही खूप महत्त्वाचे आहेत. दानधर्म करणं, पिवळ्या वस्तूंचं दान करणं, पितरांच्या नावानं दान करणं, अन्नदान तर अतिशय श्रेष्ठ आहे. अशा एक ना अनेक आपण सेवा करू शकतो की ज्यामुळे आपल्या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला याचं चांगलं फळ मिळेल व पितरांचा अखंड कृपाशीर्वाद प्राप्त होईल. तर जरूर पितरांची देवपूजा होण्यापूर्वी, देवपूजेपूर्वी, नित्यसेवेपूर्वी तुम्हाला पितरांची सेवा चालू करायची आहे आणि अनुभव जरूर घ्या. फक्त त्याचं आसन सेपरेट असावं, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग तुम्ही देवपूजा करू शकता. त्यानंतर तुम्ही कोणतीही कामं करू शकता. हातपाय स्वच्छ धुवायचे. पितरांची सेवा झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं पंचमहायज्ञ जर तुम्ही करत नसाल तर पंचमहायज्ञसुद्धा करून पहा. पंचमहायज्ञामुळे आपल्याला जे काही ऋण असतील, मनुष्य ऋण, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण असेल, भूत ऋण असेल तर हे ऋण कमी होण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे पंचमहायज्ञाचंही कसं करावं संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. पितृयज्ञ असेल किंवा तुम्ही जे
आपल्याला पंचमहायज्ञ गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. हे केल्यामुळं खूप सुंदर अनुभव येतो आणि खूप महाग नाही. घरातल्या वस्तूंमध्ये पंचमहायज्ञ होत असतो. साखर असेल, 1 चमचाभर तूप आपल्याला लागत असेल किंवा कावळ्याला घास टाकणं असेल, ही खूप साधी कामं आहेत. आपण चालता चालता करू शकतो एखादी कामं. ही कामं अशी आहेत पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञाचंही तितकंच महत्त्व आहे. पितरांचा दोष कमी होतो, आपल्या मागील ऋण कमी होतात. त्यामुळे जरूर पितरांची सेवा करा, पंचमहायज्ञ करा. स्वामी मार्गात आला आहात तर स्वामी सेवेचा जरूर अनुभव घ्या. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच म्हणजे ते उत्तर देण्याचा किंवा प्रश्न असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करीन. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.